कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काही फरक नाही हो. आणि मी त्यासने आणायला गेलोच नाही असं नाही ना. गेलतो की 2 वेळा त्यांच्या घरला गेलतो. तुम्हाला सांगितलं की काय झालं, त्यांचे वडील भेटले मला, मास्तरीनबाई भेटलेच नाहीत आणि बोलले मला रागारागात त्यांचे वडील. ते सगळं ऐकलं आणि आलो. म्हणजे ते जे काय बोलले त्याचा काय राग आला नाही सोडा मला, कारण ते जे बोलले ते खरंच आहे आता असं मला बी वाटायला लागले. कारण आमच्याशी लग्न करून मास्तरीनबाईंचं वाटोळच झालेलं आहे असं आता मला बी वाटतंय. एखादा शिकलेला उच्च शिक्षित नवरा त्यासनी जसं पाहिजे होतं तसं त्यांनी केलं असतं तर त्यांच्या आयुष्याचं बल झालं असतं. आमच्यामुळं सगळा विस्फोट झाला त्यांच्या आयुष्याचं, वाटोळ झालं. नाही झालं ते झालं, आता हाय ते आहे खरं. आणि मी गेलोच होतो. आमची भेट झाली नाही, पण त्याच्या आईबाबांनी त्याला सांगितलं नसेल की आलते आवाज जावई. हा मग मास्तरीनबाईंनी वाटलं नाही एखादा फोन करावा, का आलता बरं तुम्ही, जाऊन भेटावं. भेटायचं राहिलं लांब, फोन बी गेला, एक मेसेज बी गेला नाही साधा त्यांनी. अगदी सोडा, याच्यावरून आपल्याला काय कळतंय, त्यासनी आपल्या घरला परत यायचं नाही. अधिपती मला असं वाटत नाही. तुम्हाला जसं वाटतं तसंच आम्हाला बी वाटलं पाहिजे असं नाही ना. अधिपती तू तिला परत आणण्यासाठी प्रयत्न केला नाहीस असं नाही, केलंस, पण त्याचा उपयोग नाही झाला ना. तुला पुन्हा पुन्हा प्रयत्न करावा लागेल, एकदा नाही 1000 वेळा प्रयत्न करावा लागेल. अधिपती अक्षराला समजून घे, का बाईला काय हवं असतं ते समजून घे. पुरुष बायकांच्या बाबतीत जी घोडचूक करतात ना, त्यांना गृहीत धरतात, ते तू करू नकोस. तू तसा नाहीयेस, तुझं अक्षरावरती प्रेम आहे मनापासून. म्हणून तुला पुन्हा पुन्हा मी सांगतोय, तिला समजून घे. त्यासनी आम्ही समजून घ्यायचं का काय करायचं ह्याच्यासाठी तुमचं लेक्चर नको आहे मला. अरे लेक्चर नाहीये हे, मी माझ्या अनुभवाचे बोल सांगतोय तुला. काय कसला अनुभव आहे तुम्हाला? बायकोला छळायचा, तिचा अपमान करायचा अनुभव आहे. अरे त्या भुवनेश्वरीने मला, मी परत परत तुला तेच सांगतोय. मग नका सांगू, मी तेच म्हणतोय, नका सांगू. अधिपती तू माझं भुवनेश्वरीशी वागणं बघितलंयस ना. कधीतरी तुला तुझ्या लहानपणीचं आठवतंय, मी तुझ्या आईशी कसा वागायचो, खऱ्या आईशी, चारूशी. एका चेहऱ्याच्या 2 बायका, दोघींची माझी वागण्याची पद्धत वेगळी होती, आहे आणि राहणार. माझ्या चारूचा एक शब्द कधी पडू दिला नाही मी. तिचा सतत आदर केला, प्रेम केलं तिच्यावर मनापासून. माझी बायको म्हणून सतत तिला सन्मानाचं स्थान दिलं. ती गेल्यानंतर आज सुद्धा तेच स्थान आहे तिच्याबद्दल माझ्या मनात. या बाईबद्दल ते असणं शक्य नाही. जाऊ दे ना, आमचं सोड ना, तू तुझं बघ ना. तुझ्या बायकोला तुझ्याकडून काय हवंय ते बघ ना. हा बघतो, माझं मी बघतो. त्यासनी माझ्याकडनं काय पाहिजे मला चांगलं कळले. नोटीस पाठवलंय ना माझ्या नाकावर टिचून. मग आता मला बी काय त्यासनी घरला घेऊन यायची हौस नाही. अधिपती ऐक, अरे नातं म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये गैरसमज होत असतात. तू ऐक माझं, तू जाऊन तिला घेऊन ये. गेलतोच की त्यांच्या घरी, मी तुम्हाला सांगतोय की गेलतो मी त्यांच्या घरला. त्या आल्या नाहीत, आता काय करू मी? तुझं काहीतरी चुकलं असेल ना. ताई, अगं 50 लाख म्हणजे काय झालं? आणि ही काय दिवे लावणार आहे 50 लाख घेऊन? समजा तर आपणच केलं की ग ताई. हिला काही लाज वाटते का नाही? उचलली जीप लावली टाळ्याला. ताई अगं हिनं कधी 50 लाख बघितले तर असतील का आयुष्यात? ताई अगं तू लई भोळी आहेस ग. कुठल्या कामाचं किती मोल दिलं पाहिजे हे तुला कळायला पाहिजे की ग ताई. ती बोलली 50 लाख द्या, तू लगेच द्यायला निघाली. ह्याला काय अर्थ आहे ताई? नाही दुर्गे, या कामाचे मोल बरोबर आहे. म्हणजे सुनबाईंनीच सांगितलं अधिपतींना पगार कराया. हाय का आता काय धालगज आहे बाई? ते चांगलंच ठाव आहे आम्हाला. हे कोण, ती इरा बोलली का ताई? ताई तू का नाही अधिपतीसनी विचार, म्हणा हे फळ दिला आमासनी. आणि ते हट्टाला पेटले म्हणजे? नाही नाही, आमच्या अधिपतीनं असलं काही चालत नाही, म्हणून तर आम्ही काही गाजावाजा केला नाही. त्यांच्या कलेनंच घेतलं पाहिजे समज. काय सुनबाईंनी आमच्या बरोबर बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली आहे. त्यांची चाल ओळखूनच आपल्याला आता पुढची चाल ठरवायला लागणार. म्हणजे ताई तू काय बी बोलणार नाहीस अधिपतीसनी? नाही, म्हणजे आता हिला रान मोकळं. आम्ही 4 पावलं पुढं जातोय आणि त्या आम्हाला 6 पावलं मागं आणतात. ताई ती अशी सहजासहजी सोडणार नाही अधिपतीसनी. त्याची कल्पना आहे आम्हाला. त्या सोडू देणार नाहीत आणि आम्ही जोडू देणार नाही. ताई मग आता कसं होणार? घोंगडं भिजत पडलंय, त्याचीच तर किंमत आहे 50 लाख. कळलं? हा बरोबर आहे, माझंच चुकतंय, काय माझंच चुकतंय. बरोबर आहे सोडा. अधिपती चिडतोयस का? चिडण्यासारखं काहीच झालेलं नाहीये. हे जे अक्षराला मिस करतोस ना, त्याच्यामुळे चिडचिड होते तुझी छोट्या छोट्या गोष्टीवरनं. काय हे कुठलं काय काढलंय आता? असंच आहे, असंच आहे. समजून घे आधी. स्वतःच्या भावना आधी स्वतः ओळखायला शिक. आणि
बाई कधीही इमोशनली विचार करते. एखादी बाई जेव्हा नवऱ्यावरती प्रेम करते ना, प्रेमाभिमाचं तुम्ही मला सांगूच नका. त्या बाबतीत तुम्ही आमच्या आदर्श गावाचा असू शकत नाही. आम्ही तुम्हाला आयुष्यभर सांगतोय, तुम्ही काय केलं मी सांगत नाही तुम्हाला. आई साहेबांचं मन ओळखून घ्या, कायम सांगत आलोय. त्यांच्या भावना ओळखून घ्या, समजून घ्या. तुम्ही ते कधीच ऐकलं नाही. तुम्ही कायम त्याचा अपमान केला, हा मानानी केली. तुम्ही काय सांगताय प्रेमाचं? अधिपती, दोन वेगळ्या गोष्टी एकत्र करतोयस तू. तुमची गोष्ट वेगळी आहे, आमची गोष्ट वेगळी आहे. अक्षरा हे सगळं डिझर्व नाही करत. होय काय? आमच्या आई साहेब करत होत्या डिझर्व. त्यांनी तुमच्या घरासाठी, तुमच्या मुलासाठी त्यांचं आयुष्य वेचलं. मी किती वेळा सांगितलं तुम्हाला. तुम्ही त्यासनी काय दिलं? कायम अपमान दिला. आई साहेबांना काय मिळालं? रिजेक्शन मिळालं, फक्त तुच्छता मिळाली तुमच्याकडनं. हे सगळं त्या डिझर्व करत होत्या का मला सांगा. अरे नाण्याला दोन बाजू असतात ना अधिपती. भुवनेश्वरीचं आणि माझं इक्वेशन वेगळं आहे. माझ्या दृष्टिकोनातून तिने अनेक चुका केल्यात, अजून सुद्धा करत असते, म्हणून मी तिच्याशी असं बोलतो आणि वागतो. अक्षरा तुझ्या बाबतीत काय चुकली रे? हा, तिने एक केलेली चूक सांग मला तुझ्या बाबतीत. तू का असं वागतोयस? का त्रास देतोयस? जा ना घेऊन ये तिला. काय तर तुम्ही मी काय वागायचं तुम्ही मला शिकवू नका. तुम्ही काय कशाचं काय इक्वेशन सांगताय तुमचं नाही आई साहेबांनी? काय इक्वेशन सांगू? सगळे इक्वेशन तुमचं चुकलेलं आहे. हा, तुमच्या आयुष्यातली सगळी गणितं तुमची चुकलेली आहेत ही मान्य करा. आपण स्वतः आयुष्यभर गणितात नापास व्हायचं आणि पोरातनी गणिताचं ज्ञान सांगणार गाईड वाटत फिरायचं. कोण घेणार तुमचं गाईड? असं नसते हो. बोलायचं एक, वागायचं तिसरंच. जो काय आदर्श आपल्याला सांगायचा असतो ना दुसऱ्याला, ते आपल्या वागण्यातनं दाखवून द्यायचा असतोय. तुम्ही जर आई साहेबांसंग ठरलेलं लगीन केलं असतं ना, तर मास्तरीन आज घरात असत्या बघा. तुझ्या भुवनेश्वरीमुळे अक्षरा घरात नाहीये. हा, तरी म्हटलं तुम्ही आई साहेबांवर अजून घसरला कसं नाही. काय झालं की आपलं आई साहेबांच्या डोसक्यावर त्याचं खापर फोडायचं तुमची जुनी खोड आहे. बास करा, बंद करा. उद्या कोल्हापुरात ढगफुटी झाली की नाही तरी तुम्ही हेच म्हणणार नाही ते जरा आमच्या भुवनेश्वरीमुळे ढग दाटून आलती त्याच्यामुळं मोठा पाऊस पडलाय. जाऊन दे, काय जाऊन. तुम्ही का नाही स्वतःच्या चुका दुसऱ्याच्या माथी मारल्यानं माणूस स्वतः निर्दोष होत नसतो, एवढं लक्षात घ्या. ते बापाचं कर्ज पोरग्याला फेडायला लागतं की नाही त्याच्यातली गत झाल्या आमची. तुम्ही आई साहेबांना आत्तापतूर जसं वागवलं त्याचं शाप लागल्यात आमच्या संसाराला, बाकी काय नाही. हो जाऊन दिलं सोडा आता. उगाच अजून माझ्या तोंडून काहीतरी भलं बुरं निघायचं त्याच्या आधी तुम्ही निघा. अधिपती ऐक, रागू नकोस, माझं ऐक तरी. हे बघ, मला तुझं आयुष्य नीट करायचंय बस. अहो तुम्हाला तुमचं स्वतःचं आयुष्य नीट करता आलं नाही, तुम्ही आमचं आयुष्य काय नीट करणार आहे? तुम्ही आमच्या आई साहेबांचा संसार होऊ दिलेला नाही, त्याची शिक्षा म्हणून आम्ही आमची नशिबाची भोग भोगतोय. आम्ही भोग. अरे असं नको म्हणू बाळा, ऐक माझं. राहू मी जातो. थांब थांब. हा, समध्या फायली बघितली आम्ही. त्याच्यावर तुम्ही म्हणाला तिकडे अंगठे पण लावलेत. हा, पाठवून देतो आम्ही. कागदपत्र तयार ठेवा आता. हा, ताई ताई, अगं तू ऐकलंस का? तू सांगशील तर आम्ही ऐकू ना. व बोल पटशिरी. अगं ताई, ते शाळेतली लोक का नाही अधिपतीसनी भेटाया फॅक्टरीत गेलते. त्यांनी लई कौतुक केलं म्हण ग. आता त्यामुळं अधिपती शाळा बंद कराय आडवे येत्याल. ही समजी सूत्र का नाही ती मास्तरीन घरी बसून हलवायल्या. त्यांना काय करायचं ते करू दे. एकदा का ते वेगळे झाले की त्या शाळेच्या जागेवर मोठाच्या मोठा मॉल बांधतो का नाही आम्ही बघ. ठरवलंय आम्ही. काय बी झालं तरी आता थांबायचं नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.